अपरिमित हानी कदापि भरून निघणार नाही. बाबा एक आगळं वेगळं व्यक्तित्व महानुभाव पंथाला प्राप्त झालं. बाबांच्या जाण्याने संपूर्ण महानुभाव पंथ पोरका झाला. आजच्या प्रसंगाच्या निमित्ताने एकच शब्द ओळी समोर येतात. काळाने जणू धाड घातली, काळाने जणू धाड घातली, असूप दिन उगवला, अमोल आमचा होईल हिरा असा हरपला. अशा प्रकारचं बाबांचं एक आगळं वेगळं व्यक्तित्व आम्हाला दुःख सागरात करून गेलेलं आहे. महानुभाव पंथाची कदापि भरून न निघणारी हरी झालेली आहे. बाबा म्हणजे चालतं बोलतं ब्रह्मविद्येचं विद्यापीठ होतं. ब्रह्मविद्याशास्त्र बाबांच्या होटावर खेळत होतं. अशा प्रकारचे बाबा आमच्यात गेले ते कदापि आम्हाला त्यांचे शब्द ते बोर ऐकायला मिळणार नाही. मी अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या वतीने शाळकर आश्रम जाळीजादेव, त्यानंतर जाळीजादेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. बाबा अखिल भारतीय महानुभाव परिषदेचे अध्यक्ष असताना सोबत महामंत्री म्हणून काम करण्याचा योग आला. बाबांचं अतिशय मितभाषी आणि आबोर अशा प्रकारचे व्यक्तित्व सतत प्रसन्न मुद्रेने मार्गदर्शन करत होते. ते मार्गदर्शन कायमचं काळात गेलं. या संप्रदायाचं अर्थ आहे ज्यांच्या संदर्भामध्ये कायम गुडाकेश हा शब्द आपण वापरत आलेलो आहे. असे आदरणीय श्री बाबा आपल्या मितभाषी आणि अत्यंत धर्माच्या ईश्वराच्या कार्याप्रती समर्पित त्यांचं असलेलं जीवन त्यांनी आपल्या कर्तृत्वाने महानुभाव संप्रदायाच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षराने आपलं नाव निर्माण केलेलं आहे. परिषदेची गेली 10 वर्ष धुरा वाहत असताना महानुभाव संप्रदायाच्या विकासासाठी समाजाभिमुख करण्याच्या भूमिकेतून सामाजिक, राजकीय, धार्मिक विविध क्षेत्रामध्ये त्यांनी या संप्रदायाचं नाव ते घेऊन गेले आणि ब्रह्मविद्या प्रवचनाच्या माध्यमातून परमेश्वराच्या सारभूत तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार जे परमेश्वराने स्वीकारलेलं कार्य आहे ते कार्य समाजापर्यंत, जिज्ञासूपर्यंत, मुमुक्षूपर्यंत कसं घेऊन जाते आणि हजर जबाबी असलेले बाबा कुठलाही प्रश्न केल्यानंतर ब्रह्मविद्येमधला किंवा सामाजिक बाबाने एका क्षणामध्ये त्याचं उत्तर द्यावं आणि समोरच्याची शंका निरसन करावी असं अत्यंत महत्वपूर्ण बाबांचं हे कार्य त्यांच्या जाण्याने संप्रदायाचा एक आधारवड निश्चितपणाने या ठिकाणी निखळलेला आहे. ज्यांच्या छत्रछायाखाली, शीतल छायाखाली अनेक जीव धर्माच्या या आपल्या आत्मोन्नतीच्या मार्गामध्ये आश्रयस्थान घेत होते, त्यांचं ते आश्रयस्थान आणि समाधानाचं ठिकाण या निमित्ताने नाहीसं झालेलं आहे. निश्चितपणाने ही उणीव, ही पोकळी कधीही न भरून निघणारी आहे. श्रद्धांजली वाहत असताना केवळ त्यांच्या आत्म्याला आता आपण परमेश्वराने स्वीकारावा, सद्गती द्यावी, परंतु हा परमार्ग चालण्याच्या दृष्टिकोनातून अशा आधारस्तंभांची अत्यंत आवश्यकता होती आणि अशा संक्रमणाच्या काळामध्ये बाबा या संप्रदायातून गेलेले आहेत. कारण दिवसेंदिवस असे आधारवाडी या संप्रदायाचे नाहीसे होत आहेत, आधार नाहीसा होतोय आणि हा मार्ग चालण्याच्या दृष्टिकोनातून जी जबाबदारी आपल्या तुमच्या माझ्यावर आहे, परंतु बाबांनी जे काही त्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने समाजासाठी, धर्मासाठी, ईश्वरासाठी कार्य केलेले आहे त्याची प्रेरणा आपण सर्वांनी निश्चितपणाने घेऊन या संप्रदायाला आपल्या खांद्यावर घेऊन चालण्याचं व्रत आपण सर्वांनी जोपासावं. हीच खरी श्रद्धांजली त्यांना या निमित्ताने होऊ शकते. कारंजकर परिवाराला झालेलं दुःख, आश्रमवासियांना झालेलं दुःख परमेश्वराच्या कृपेने आपण सर्वांनी ते पेलण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण व्हावी अशी या निमित्ताने मी ईश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. श्रीकृष्ण मंदिर महानुभाव आश्रम ट्रस्ट औरंगाबाद, आतेबाईजी, आदरणीय श्रद्धेय श्री डोमेकरावचे बाबा या सर्वांच्या वतीने मी बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि या ठिकाणी
Thank you.